नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. राज्यातील भूमी अभिलेख विभागाच्या खाजगीकरणाच्या हालचाली व प्रलंबित मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ धुळे भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. 18 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या असहकार आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असून 27 फेब्रुवारीपर्यंत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. तांत्रिक वेतन श्रेणी लागू करणे, पदोन्नती पदे मंजूर करणे, मोजणी कर्मचाऱ्यांना निश्चित प्रवास भत्ता देणे तसेच खाजगीकरणाचा निर्णय व अन्यायकारक अटी रद्द करण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनामुळे जमिनींची मोजणी तसेच खरेदी विक्रीच्या नोंदणीचे काम ठप्प होण्याची शक्यता आहे. मी श्री आनंद तायडे, जिल्हाध्यक्ष धुळे भूमी अभिलेख कर्मचारी संघटना धुळे. भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दिनांक 23/2/26 पासून सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. शासन स्तरावरच्या भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. त्याच्यात प्रमुख मागणी एक आहे आमची तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्याबाबत. आम्ही भूमी अभिलेखचे सर्व कर्मचारी हे तांत्रिक काम करतात, परंतु वेतन मात्र लिपिकाचं मिळतं. हा मोठा अन्याय हा कर्मचाऱ्यांना होत आहे. त्याच्या विरोधात आम्ही जाऊन शासनाकडे मागणी केली आहे की आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी मिळायलाच पाहिजे. दुसरी मुद्दे आहे की एकदा 94 आपली तालुका पॅटर्न लागू झाला आहे. तेव्हापासून त्याचे आकृतीबंध तयार झाला आहे, तेव्हापासून त्या आकृतीबंधात सुधारणा झालेली नाही. काम प्रचंड वाढलं आहे, कर्मचारी तेच असतात ना तीच. त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांवर खूप मोठा हा लोड पडतो आणि त्याच्यामुळे कर्मचारी हे फार झाले आहेत. मोजणी कर्मचारींचा प्रवास भत्ता हा निश्चित करण्याबाबतची एक मागणी आहे. इतर विभागातील तांत्रिक ज्ञान नसलेल्या कर्मचाऱ्यांची विभागात बदली अथवा प्रतिनियुक्ती न करण्याबाबतची मागणी आहे. विभागाचे खाजगीकरण रद्द करण्याबाबतची मागणी आहे. शेत रस्ते हद्द कायम व शासन निर्णय 29/8/25 सुधारणा करणे गरजेचे आहे. मोजणी ही बाबत धोरणात्मक असून अंतर्भूत करण्यात येऊ नये अशी एक मागणी आहे. भूमी अभिलेख हा तांत्रिक विभाग असल्याने जमाबंदी आयुक्त संचालक पुणे हे संवर्ग पद भारतीय अभियांत्रिकी सेवेतून भरण्याबाबतची एक मागणी आहे. आणि जमाबंदी स्तरावर सुद्धा आपल्याकडे भरपूर मागण्या आहेत. अधिकारी कर्मचारी प्राधिकारी यांची कुठलीही परवानगी न घेता चौकशीशिवाय थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची चुकीची अमानवी पद्धत ही बंद करण्याबाबतची आमची मागणी आहे. अशा विविध मागण्यांसाठी आजपासून आम्ही सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. आणि दिनांक 27/2/2026 रोजी माननीय जमाबंदी आयुक्त कार्यालयावर कृती समितीच्या वतीने भव्य असा प्रचंड आक्रोश मोर्चा हा आयोजित करण्यात आलेला आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.